चेतन तो धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, होल्डिंग हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय ऐरणीवर आलेला विषय. सगळी मोठी शहरं असतील, छोटी शहरं असतील, सगळीकडे जाहिरातीचं योग्य आहे. पण याच्यामध्ये काही गोष्टी आता सकारात्मक उत्तर देते सरकार, त्याबद्दल अतिशय संवेदनशील पण आहे, होल्डिंग पॉलिसी करणार आहे. पण अस्तित्वातली होल्डिंग पॉलिसी आपण राबवणार का? महानगरपालिकेला तंतोतंत राबवायला सांगणार का? हा पहिला प्रश्न. ज्या जागा सुद्धा आपण होल्डिंगला कशी परवानगी देतो? मग तिथं जो होल्डिंगवाला आहे तो ती जागा रस्त्याची कधीच महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या ताब्यात देत नाही. तर नवीन पॉलिसी आपण जी आणतोय त्याच्यामध्ये असं बंधन आणणार का की ज्या जागा आरक्षित आहेत वर्षानुवर्ष रस्त्यासाठी असतील, क्रीडांगणासाठी असतील, तर त्याच्यावरती आता होल्डिंग लावता येणार नाहीत किंवा लावलेल्या होल्डिंगच्या परमिशन काढून घेतल्या जातील? हा एक दुसरा प्रश्न आहे. तिसरा माझा प्रश्न आहे की ज्या जागा महानगरपालिकेने किंवा सरकारने लीजनी कुणाला दिलेल्या आहेत, त्या लीज होल्डरनी अजून एक पोट भाडे करू म्हणून होल्डिंगवाला ठेवलेला आहे. तर नवीन पॉलिसीमध्ये ज्या जागा सरकारी मालकीच्या आहेत, ज्याचं लीज सरकारला येतं, तिथं हा होल्डिंगवाला पोट भाडे करू ठेवता येणार नाही आणि ज्यांनी कुणी ठेवला असेल त्याला काढून टाकावं लागेल. हे पॉलिसीमध्ये अंतर्भाव करणार का? हा माझा तिसरा प्रश्न आहे. आणि चौथा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की पॉलिसीमध्ये म्हणजे जी आता होल्डिंग पॉलिसी आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे की रस्त्यापासून फुटपाथ पासून किती अंतरापर्यंत बोर्ड लावले पाहिजेत. दुर्दैवानं ही कुठलंही पाळलं जात नाही. अगदी फुटपाथ वरती खोदून तो खांब लावला जातोय आणि त्याला बेकायदेशीर म्हणायला हे तयार नाहीत. तर हे जे होल्डिंग पॉलिसी मधले नियम आहेत याच्यानुसार सुद्धा महानगरपालिकेचे अनेक अधिकारी फसवणूक करतायत. त्याच्यामुळं हे जे फुटपाथ पासून आत आलेले बोर्ड आहेत किंवा डिस्टन्सच्या आतमध्ये बोर्ड आलेत याच्यावर कारवाई होणार का?